नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत MS सेट एप्रिल 2014 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न आणि त्यांची उत्तरे। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1। जर अध्यापनाच्या स्मृती म्हणजे मेमोरी सरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना रिकामी जागाच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते। पर्याय आहे वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी, समस्या निराकरण क्षमता। पर्याय आहे केवळ 2, केवळ 1 आणि 2, 3 आणि 2 आणि 3। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केवळ 1। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2। रिकामी जागा विचारात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धती निवडली पाहिजे। पर्याय आहे अध्ययनकर्त्याचे स्वरूप, साध्य करायच्या गोष्टींचे स्वरूप, शिक्षकांची स्वतःची क्षमता आणि निपुणता। आणि पर्याय आहे केवळ 1 आणि 2, 1, 2, 3, केवळ 2। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केवळ 1, 2 आणि 3। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3। प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते? पर्याय ते अंतर्मुखी स्वरूपाचे असतात, ते त्यांच्या साध्यांवर अवलंबून असतात, ते बहिर्मुखी स्वरूपाचे असतात, ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात। प्रश्न क्रमांक 4। प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुदेशनामध्ये रिकामी जागा भर देण्याची गरज असते। पर्याय आहे प्रक्रिया आणि शिकवण्याच्या आशयांवर सारखाच, प्रक्रिया कमी आणि शिकवण्याच्या आशयावर जास्त, प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी, प्रक्रिया आणि अध्ययनावरचा परिपाक प्रडक यांच्या सारखाच। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, परिप्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5। विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना रिकामी जागा मूल्यमापन देते। पर्याय आहे स्थाननिश्चिती, आकारयुक्त, साकारिकता, नैदानिक। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, साकारिक। प्रश्न क्रमांक 6। रिकामी जागा हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे। पर्याय आहे संख्यात्मक पद्धतांवर, डेटावर भर, सांख्यिकीय विश्लेषणावर लक्ष, अर्थाचे आणि अनुभवांचे सखोल संशोधन आणि प्राथमिक पद्धतीच्या आराखड्याचे पक्के चिकटून राहणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अर्थांचे आणि अनुभवांचे सखोल शोधन। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7। रिकामी जागा ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे। पर्याय आहे अनुभवजन्य पुराव्यांच्या महत्त्वाकडे लक्ष करणे, अति जटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम प्रवृत्ती देणे, व्यक्ती सापेक्ष अर्थनिर्वचन करण्यावर जास्त भर देणे, संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांचे प्रोत्साहन देणे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अति जटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती। प्रश्न क्रमांक 8। रिकामी जागा याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हणतात। पर्याय आहे लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचा संदर्भ, माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश म्हणजे क्रेडिट देण्याचा मार्ग, कथन वाढविण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग, समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, माहितीच्या मूळ स्रोताला योग्य ते ऋणनिर्देश म्हणजे क्रेडिट देण्याचा मार्ग। प्रश्न क्रमांक 9। रिकामी जागा प्रकारच्या संशोधन वर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे। पर्याय आहे साहित्यिक चोरी किंवा वाङ्मय चौर्य, बनावटपणा, चुकीचे अर्थनिर्वचन, पक्षपाती नमुना निवड। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बनावटपणा। प्रश्न क्रमांक 10। शोध निबंधांमध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी रिकामी जागा वापरली जाते। पर्याय आहे सांख्यिकी सॉफ्टवेअर, संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर, स्प्रेडशीट सॉफ्टवेअर, प्रकल्प व्यवस्थापनाचे सॉफ्टवेअर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर। तर ही होती महासेट पेपर 1 मधील 2025 रोजी झालेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।